जो की न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण आणि सुंदररित्या याला वर काढण्यात यश आलेलं. शेतकऱ्यांचं अभिनंदन की हा सुंदर. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर स्वागत. नागांचे मॅटिंग स्प्रेड सुरू झाल्यामुळं नागांचं प्रमाण मॅटिंगमुळं विहिरीत जाऊन पडलेले आहेत. गावामधलाच कॉल आहे, त्यांचा कॉल आला आणि माझ्यासोबत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा जबरदस्त असा रेस्क्यू आहे. ऊन पडलेला आहे भयानक, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न. नाव बघू त्यांना पोटरी दादा काय कॅनलच्या पाठात जातोय काय आपण तर. मित्रांनो, विहिरीमध्ये साप 2 पडलेले आहेत जुळे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की नागांचा मॅटिंग स्प्रेड सुरू आहे आणि मॅटिंग सुरू असल्यामुळं गावामध्येच हा साप पडलेला आहे. दाखवण्याचा प्रयत्न करू. फार मोठे असे साप पडलेले आहेत आणि मित्रांनो हा एक मोठा आहे आणि हा एक ढिगावर जाऊन बसलेला आहे. सुंदर असे दोन्हीही नाग आहेत जे की मॅटिंग करत जाऊन विहिरीत पडलेले आहेत. त्याला सोडा खाली कसला बंधू सोडे त्याचा पाय मोडा तुझ्या तू सांगतेस म्हणून चाललोय खाली तिकडे जरा घरी हात दे की नाही पडेल जावा खाली बसतो सोड का बाया सोडा. बापू वडणी हा नाही हो अलीकडे बदला येऊ दे मग तो आडेला कडे नाही व्हाय की. आणि नामदेव बापूच्या हस्ते मोठ्या नागाचं पहिलं रेस्क्यू होणार. जरा बापू वर घ्या. आणि धाडशी बापू आहे. सावकाश सावकाश बापू, गडबड करायची नाही. एक तर चांगलं काम होऊन जाऊन दे. सावकाश. वडा 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 चालू करा हळूहळू. इथे श्रद्धा हळूहळू काय करत नाही नाही पळत. हा चला. बापू आणि श्रद्धाचं जबरदस्त रेस्क्यू. सर दे, तू पुढे जाऊ नको, बापूला ढकलून दे चालील. सर्पमित्र विजय पाटील नाना काय जाऊ तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ तुझा मोबाईल हा ना मोबाईल घेऊन जा तुम्ही. मला ते व्हिडिओ जमत नाही रे. धरायचं बापू पण गेला असता, नाक पण गेला असता. अजून एक निघाला या काढला की. या वर या काय म्हणतोय का बापू. या म्हणजे भाऊ वर जाऊ का मी बस रे तू. चांगलं जायची बापू गेले खाली येऊन दे. जय वडी येऊन दे. आला का पुन्हा हिरीत जाईल एकच. हे वडणी वडणी तुझी इकडे टाकते शेंडा. तुला वाटून धरता येतो कुठं तोंडा इथे पैसे धरते का धर तू नुसता. तोड कुणी न देतो इकडे येऊन दे खाली. थांब जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तू सोडू नको मला. तिथं होल आहे ना जाईल. नामा तू वडणी धरते तुम्ही तुझ्या कोपऱ्या शेंडा तेवढा धरते. वर पण एक नाग आहे आणि खाली पण एक नाग आहे. बापू होय का. ए जरा खालीवर कर की खालीवर कर जरा. हा ते बसन अजूनही बापू.
जरा खाली सोड की काळी होत्या हो, लगीन करायचंय बापू. सर्दी काळी होत्या. जरा खाली सोड जरा वडून धर बाळा त्याला. जरा सोड ठिक्का नसतो, ठिक्का आणलं ना सोड अडचण. खाली येते बघ आता हलवा बापू, वर उचला जरा त्याला, हलवा वर. हा हा हा, आता चढतोय बघा. जरा खाली सोड अरे म्हणा. रामकृष्ण अरे तुला वर काढायला आणि जीव वाचवायला मी म्हण की येऊ दे हा. वर. होय की मग बीज जीव आहे. वाचवायला लागले म्हण की मग काय म्हणत असा त्यो बसला आता. तो नाग रेस्क्यू करतो. हे त्याला धरू दे ते पिशवीत घालते त्याला त्या पिशव्या ना, त्यो पिशवीत घालूया. तिचा मालक बसला का बघा. श्रद्धा त्याला दगड लाव, स्ट्रॅप लाव. बापून बायको वर काढला, नवरा खाली ठेवला. होय बापू, बसला का बघा त्यो. आमचं घर आहे बापूच्या घरापैकी. मोकळे राहणार मी स्वतःला बोलवतो. आणि मित्रांनो, ज्युनियर टॉक्सिक विषाने परिपूर्ण आहे. हा नर बाहेर काढलेला आहे. महादाई का नर आहे लक्षात आला नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो हा काय आहे. हा नर आहे मित्रांनो, याला काढलेला आहे. महादा खाली राहिलेला आहे आणि बापू तिला वर काढेल. नाम बापू अशा आशा करतो आणि त्याला काढलाय का बापूच्या पायात सोडूया. बापूची बेटी बघ तर दे. येत नाही आता नर हात चाललाय, त्याची बायको आहे तिथं. बापू जरा हलवा बायको लई नाट करत नाही. तिकडे लेवल चालल्या थांबा, आधी ही शेव घालूया. थांबा, आणि मग लेवलच्या नादाला पाच पाच लागला वरला काय जातोय का नाही. हा, ये. आयला तिला बघितलं की वहिला गाणगाय गाणगाडे. तिथं दुसरं आणि काय पाहिजे काय एखादं यायला नाही नाही का? त्याला नुसतं अर्ध्यापर्यंत आणा, आम्ही हाय. अरे आले रे वर उचल ना मग उचल उचल आले वर आणि पोराटी बरोबर येते बसते मी बघितलं आता पोराटी नाही धरला तो व्हिडिओ म्हणून म्हटलं आता पोराटी आले पाहिजे आणि खाली उतरून काढलं बघा विषय म्हणजे येत नाही तुमच्याकडं. मला तिकडे सांग काय करे थांबा आता. येऊन दे तिथे बापू. तो सेफ जागा हुडकालाय, जाळीत जाईल का नाही मला खात्री वाटत ना आता. तू करायला तू उचल करायला तू आणि बघडला जो काय म्हणलं की काय बघा हा. म्हणलं तिकडे फडी काढली त्याने फडी काढल्यावर नाग ऐकलं ना काय लगे अंतर नाच. वेगळंच ना दुसरं कुठं आलं मला माहित नाही. हा का? पोरगी तयार झाली पण तुम्ही पळालाय काय बापू. माहित आहे बसून. पुस्तक घ्या आणि त्या नोटा. असं कर हिजू ते धरलाय नाही ती पिशवी आज नामाजवळ होती पिशवी त्या आणा गेला हा, नाही तिथं. तूच काही धर बनायचं तुला निकम साहेब आहे केबिन मध्ये ठेवला पाहिजे सगळंच बंद. तू सांगशील हा, तुम्ही कसं म्हणता सोडू का निकम साहेब आहे केबिन मध्ये. हे आता दोन दांड पकडलेत मी हं. त्यानं काय करायचं कुठं कुठं आमच्या घरात मग त्याच्याकडे तोंड करून ए बसला का तो नाराज. जुळे नाक पडलेले होते ते रेस्क्यू करण्यासाठी आलो. काल एक पकडलेला होता, दुसरा ज्यावेळी जाळी टाकेल सापांना भीती वाटेल त्यावेळी ते भीतीपोटी बसू शकत नाही आहेत जाळीवर. आणि दुसऱ्या वेळी गोल्डन चान्स की त्याला वाचवावा लागणार आहे. एक पडलेला होता, एक निघाला, एक अजूनही विहिरीतच राहिलेला आहे आणि तो रेस्क्यूसाठी आलो. शेतकरी आलेले आहे. गोल्या बसला का काय सांगताय. अरे वा, वर वडून ठेवलाय म्हटल्यावर काय नशीब. हे गोल्या नाद करायचं नाही, वरपर्यंत आणलास. ओके. काल तिची मनस्थिती झाली नव्हती आणि काल जरी तुम्ही बळकलं तर ना तो बसत नाही काय जरी केलं तर. आज गोल्यानं काढला. इकडं आणते मायडान दारव सप्पय इथं. अय्या प्रमोद देसाईनं काढलाय. हाय ग हाय. काल तासभर गेला. हिथं घ्यायला लागतंय सप्पईवर. हा सवय पडत नाही या साप पडत नाही. हा ये सावकाश. तो चांगला बसलाय, सुंदर असा नाग बसलाय आणि काल निघाला. विहिरीच पाणी वर आलं की अण्णा भरपूर. हा वर आलंय. हॅलो
जवळ येऊ नाक धरून नेलाय काल नाग धरला आणि नागिन राहिलेली आहे खाली बस मला येतो मित्रांनो जो की न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण काल काढलेला एक नाग होता आणि आज एक व्यवस्थित सुरक्षित आला. काल मला बोराटी घुसल्यामुळं हा नंतर विहिरीत पडला आणि ज्यावेळी अशा थाळीवर साप येऊन बसतात त्यांना एकदा भीती वाटली तर ते साप येत नाहीत मित्रांनो. आणि फाकडे म्हणून कुटुंबीय आहे. नाग खतरनाक असा नाग आहे जो की न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण आणि सुंदररित्या याला वर काढण्यात यश आलेलं आहे. आणि तसंच घेऊन जायचं वर त्याला हे सोडालोय ना मी बांधलेलं आणि घेऊन आलो. जो की हा न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण जो नाग साप आहे तो सुंदररित्या रेस्क्यू केलेला आहे गोव्याच्या मदतीने. आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन की हा सुंदर जो नाग आहे काल एक काढलेला होता आणि हा बोराटीवर नंतर चढना. एकदा जरी जाळीवर अशा साप यायची भूमिका त्याने घेतली सापाला बुद्धी नाही पण तो भ्या खाल्लं की नाही मग दुसऱ्या दिवशी त्याला सुरक्षित बाहेर काढलेला आहे आणि निसर्गात रिलीज करण्यासाठी त्याला सुंदररित्या जंगलामध्ये सोडण्यासाठी पकडून व्यवस्थित सोडला जाईल. आणि फाकडे म्हणून त्यांना तुमचं नाव काय? नानासो फाकडे म्हणून माझे म्हणजे की सर्पमित्राला बोलवून दोन्ही साप सुरक्षित मित्रांनो वाचवलेले आहेत आणि त्यांना आदिवासात सोडण्यासाठी मी तयारी करतोय. अण्णा तेही आणा ठीक आई हो अण्णा मी त्याचा फार सुंदर नाग आहे ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतं या घोनसमध्ये हिमोटॉक्सिक येतं याच्यात न्यूरोटॉक्सिक येतं. असा साप जरी मानवी वस्तीत येऊन चावला तर ध्यानात ठेवा एकच वाक्य की सरकारी जे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्या जागेला अँटी स्नेक व्हिनम नावाची जी लस आहे हे काढलं काढणं आणि अँटी स्नेक व्हिनम लस आहे ती ताबडतोब घेतली पाहिजे. मृत्यू अटळ आहे. हा साप 15 ते 16 अंडी घालतोय. याचा आत्ता मॅटिंग स्प्रेड चालू आहे. तर मॅटिंग करत करत विहिरीत पडलेले होते दोन्हीही नाग आणि नागिन. हा जो आहे मित्रांनो तो काल काढलेला काय होता बोला नाग आणि ही जी नागिन आहे ती काढण्यात यश आलंय. नाग आणि नागिन दोन्हीही मित्रांनो. आणि असे जरी साप मानवी वस्तीत येऊन चावण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की अँटी स्नेक व्हिनम ही सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये याचं ही जे न्यूरोटॉक्सिक आहे याच्यावर औषध आहे आणि याला सुंदर असा रेस्क्यू करू. प्रोफेशनल सर्प मित्र आहे तोच असे विषारी नाग रेस्क्यू करू शकतोय. अन्यथा नाग आहे अरे बाळा तुला बाहेर काढलेला आहे कसा आणणार चाल करतोय चाल म्हणजे जोरात करतोय असं वाटतंय तुम्हाला? सापांना बुद्धी नाहीये. सुंदर असा नाग मित्रांनो मस्त असा एक प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साप पकडणं तर सोपं आहे का? बघा ना कसा त्याला पकडतोय पण त्याचा जीव वाचला महत्वाची गोष्ट. तुमच्या लक्षात आलं? जीव वाचला महत्वाचा आहे. हा जीव वाचला त्याचा एक रेस्टी रुबाब त्याचा रुबाब तर रुबाबच आहे. कालचा अजूनही सोडलाच नव्हता पकडून दोन्ही संघ रिलीज करायची म्हणून. कुठे ठेवलाय मग ये गोल्याजवळ बरं झालं. तर दोन्ही मिळून रिलीज करायचं ना. काय करायचं अर्धा मग मला काय बघा कसा जातोय आलं लक्षात. आणि एक प्रोफेशनल गावातलेच आहेत त्यांचं शतश अभिनंदन. त्यांनी मला बोलवून त्या सुंदर दोन जे नाग आहेत
त्यांना जीवदान दिलेलं आहे विहिरीमध्ये पडल्याबद्दल माझ्या चॅनलवर शतश अभिनंदन करतो. ज्याच गावातली विहिरीमध्ये पडलेले नाग होते दोन्हीही आणि त्यांना सुरक्षित पकडण्यात यश आलेलं आहे. एक काल काढला बरोबर आहे आणि तो पण नंतर जाळीवर बसला म्हणून आज एक काढला आणि दोन्ही निसर्गात रिलीज केले जातील. साप वाचवा निसर्ग वाचवा. जय हिंद.